सरकारला पूर्ण विश्वास होता हे आंदोलन 4 दिवसात संपेल, पण अवघ्या काही दिवसात परिस्थिती अशी बदलली की त्याच सरकारला अखेर आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. प्रश्न असा आहे, नेमकं सरकार कुठे हरलं? अशा कोणत्या चुका झाल्या ज्यामुळे वाढत जाणारं जन आंदोलन थांबवणं सरकारला शक्य झालं नाही? वेन जेन्झी वॉन अँड गव्हर्नमेंट हॅड टू बॅक डाऊन. सर्वात पहिली चूक, सरकारने आंदोलनाला सुरुवातीलाच गंभीरपणे घेतलं नाही. त्यांना वाटलं ही काही दिवसांची गोष्ट आहे. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP अशा नावाच्या पार्टीला आणि आंदोलनाला कोण सिरियसली घेईल आणि आंदोलन आपोआप शांत होईल. पण इतिहासात अनेक वेळा असं घडलं आहे, ज्या आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं जातं तेच पुढे मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित होतं आणि इथेही नेमकं तेच घडलं. सरकारची दुसरी चूक, आंदोलनात सहभागी झाले प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक. त्यांनी उपोषण सुरू केलं, पण त्यानंतरही संवादाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी परिस्थिती अधिकच तणावपूर्ण होत गेली. काही ठिकाणी त्यांच्यावर चायना एजंट असल्याचा आरोप करण्यात आले. कौन है ये सोनम वांगचुक? कौन है ये? एक शिक्षाविद है। कोई शिक्षाविद नहीं है, ये चाइना का एजेंट है। ये चाइना का एजेंट है। चाइना उसको फंडिंग करता है, दिल्ली में आके धरना देता है, देश को बदनाम करता है. एका जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञाबद्दल अशी भाषा अनेक नागरिकांना योग्य वाटली नाही. यानंतर पोलिसांनी त्यांना अक्षरशः किडनॅप करून हॉस्पिटलमध्ये हलवलं. अनेक टीकाकारांच्या मते जिथे संवादातून प्रश्न सुटू शकला असता तिथे कठोर भूमिका घेतल्यामुळे सरकार विरोधातील नाराजी आणखीनच वाढली. पण संपूर्ण आंदोलनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला 20 जुलैचा लाठीचार्ज. सरकारला वाटलं 20-25 वर्षांची मुलं आहेत, थोडं बळ दाखवलं तर पळून जातील, पण झालं अगदी उलट. लाठीचार्जचे हजारो व्हिडिओज अवघ्या काही तासात सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यांना या आंदोलनाबद्दल काहीच माहिती नव्हती ते देखील या आंदोलनाच्या मागे उभे राहू लागले. व्हिडिओ स्वरूपात पुरावे समोर असल्यामुळे सरकारलाही स्वतःची बाजू मांडणं अधिकच कठीण होत गेलं आणि याच क्षणापासून आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. पण सरकारची सर्वात मोठी हार झाली नॅरेटिव्ह कंट्रोलमध्ये. सरकारने नॅरेटिव्ह कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला. अँटी नॅशनल, फॉरेन फंडिंग, आणखी खूप काही या लोकांना बोलण्यात आलं. पण जेन्झी ही इंटरनेटवर वाढलेली पिढी आहे. मीम्स, पोस्टर्स, विटीनेस, ह्युमर या सगळ्यांचा वापर करून त्यांनी सोशल मीडियावर अशी लाट निर्माण केली की सरकारला स्वतःचं नॅरेटिव्ह सेट करताच नाही आलं. उलट जितका नॅरेटिव्ह कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला तितकंच आंदोलन आणखी मोठं होत गेलं आणि याच ठिकाणी सरकार जनमताच्या लढाईत मागे पडू लागलं. आता हे आंदोलन फक्त एका शहरापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर देशातील अनेक शहरांमध्ये CJP आणि जेन्झीच्या सपोर्टमध्ये रॅलीज निघू लागल्या. अनेक विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारवरचा सामाजिक आणि राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत गेला आणि अखेर 25 जुलै 2026 रोजी सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण ही फक्त एका आंदोलनाची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे एका पिढीची. त्या पिढीची जिने दाखवून दिलं की लोकशाहीमध्ये सरकार कितीही शक्तिशाली असो, सत्ता कितीही मोठी असो आणि संघर्ष कितीही कठीण असो, जर लाखो लोक एका योग्य कारणासाठी शांततेने, निर्भयपणे आणि एकजुटीने उभे राहिले तर इतिहास बदलू शकतो. कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणत्याही सिंहासनात नसते, ती असते सामान्य माणसाच्या आवाजात. आणि जेव्हा तो आवाज लाखो लोकांचा बनतो तेव्हा सर्वात मोठ्या सत्तेलाही झुकावं लागतं. जय हिंद.